नमस्कार मैत्रिणींना, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे. तर गुरुवारचा आपण अनुष्ठान वगैरे स्वामींचं मानतोच. पण आज जो मुहूर्त आहे तो आज खूप विशेष असा आहे. तर या दिवशी काय आहे, तर आज गुरुवार आहे. तर गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते. त्यावेळेला गुरुपुषामृत हा योग निर्माण होतो. मग या दिवशी आपण विशेष सेवा करायच्या आहेत, माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत आणि आपली जी आर्थिक परिस्थिती आहे, वृद्धीसाठी आपण हा धनकारक आपण असा दिवस मानला जातो. तर या दिवशी आपण काही सेवा केल्या तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा भरभरून मिळतो आणि आपले आर्थिक अडचणी असू दे किंवा आपल्या कुठल्याही इच्छा वगैरे पूर्ण करण्यासाठी आपण या दिवशी जर माता लक्ष्मीची जर सेवा करून आपण जी काही आपली इच्छा आहे ती जर आपण माता लक्ष्मीला सांगितली तर ती आपली इच्छा पूर्ण होते. मग आपण स्वामींचे जे 21 अध्याय आहेत ते स्वामी चरित्र सारामृत हेही आपण वाचायचे आहेत आज. आणि 11 माळींचे नामस्मरण करायचं आहे. 11 माळी करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण ह्या बघा, पुष्य नक्षत्र जो आहे तो गुरुवारी आला की पुष्य नक्षत्र म्हणजे गुरुपुषामृत योग हा बनतो. तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर अतिशय उत्तम असा दिन मानला जातो. हा धनकारक दिन आहे. त्यामुळे आर्थिक वृद्धीसाठी आणि आपल्या धनवृद्धीसाठी हा दिवस उत्तम असा मानला जातो आणि आरोग्यदायीसाठी हा पण दिवस खूप मानला जातो. तर या दिवशी लहान बालक जे असतात त्यांना आपण स्वर्णपाशान आपण त्यांना हे करायचं असतं, त्यांना द्यायचं असतं. तर गुरुपुषामृत दिवशी आपल्याकडे स्वर्णप्राशांचं औषध नसेल तर आपण काय करायचं आहे, तर आपल्याकडे जी काही सोन्याची अंगठी किंवा आपल्याकडे सोन्याची जी काही वस्तू आहे ती वस्तू आपण घ्यायची आहे आणि आपण ती उघडायची आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते पाणी आपण आपल्या बालकांना देऊ शकता किंवा आपण औषध जे आहेत ते औषध जर समजा एखादा म्हणजे लहान बालक जर असेल तो अतिशय आजारी वगैरे असेल तर या दिवशी जर त्याला औषध दिले तर त्याचा जो आजार आहे तो नाहीसा होतो. म्हणूनच या गुरुपुषा अमृत योगाला खूप अत्यंत महत्व आहे. तर बघा, गुरुपुषा अमृतला काय करू नये, तर या दिवशी लग्न कार्य जे आहे ते करत नाहीत. तर का बरं करत नाही, तर अशी आख्यायिका आहे याच्या पाठीमागे की राम आणि सीतेचा म्हणजे श्रीराम प्रभू आणि माता सीतेचा या दिवशी विवाह झाला होता. तर या दिवशी विवाह झाला होता त्यांचा. त्यामुळे त्यांचा जो विवाहिक काल जो आहे तो अतिशय खडतर म्हणजेच वनवास त्यांना भोगावा लागला होता. मग हे जे कारण आहे ते कारण असं होऊ नये म्हणून यासाठी लग्न कार्य जे आहे ते वर्ज्य मानले जाते आणि इतर जे सर्व काही शुभ कार्य जे आहेत म्हणजेच काय, तर आपल्याला जागा घ्यायची आहे किंवा एखादी वस्तू घ्यायची आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे घ्यायची आहे किंवा गाडी वगैरे घ्यायची आहे, असं जे काही आहे गृहप्रवेश वगैरे आपण या दिवशी केला तर अतिशय उत्तम मानला जातो. मग आणि या दिवशी विशेष म्हणजे सेवा कोणती करायची आहे, तर माता लक्ष्मीची जी आपण सेवा करायची आहे, धनधान्य वृद्धीसाठी आपल्याला सेवा करायची आहे. ती विशेष म्हणजे आपण ही गुरुपुषामृत दिवशी केली जाते. तर माता लक्ष्मीची जी सेवा आहे त्याच्यासाठी आपल्याला चांदीचं निरांजन आणायचं आहे सोनाराकडून आणि ते निरांजन आपण घेऊन आपण 11 दिवसाचे म्हणजेच 12 दिवसाचे आपण 12 फुलवाती घेऊन आपण ते चढत्या क्रमाने लावायच्या आहेत आणि त्यानंतर 12 दिवसानंतर त्या उतरत्या क्रमाने आपण ह्या फुलवाती लावायच्या आहेत. तर ही जी सेवा आहे तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जर सेवा ही सकाळी किंवा माता लक्ष्मीचा जो टायमिंग आहे म्हणजे सायंकाळी 7 वाजता 6:30 ते 7:30 या दरम्यान तुम्ही कधीही केली तरी चालेल. पण सायंकाळचा जो टायमिंग आहे तो हा अतिशय उत्तम मानला जातो. कारण का, तर लक्ष्मीचं आगमन होते. मग या दिवशी या वेळेस जर आपण माता लक्ष्मीची जर सेवा केली तर ती प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. तर ही जी आपण सेवा आहे ती सेवा करायची आहे. तर ही जी सेवा आपण निरांजनाची जी आहे ती करायची आहे या दिवशी. तर ह्याला खूप विशेष महत्व दिलेले आहे म्हणून हे तुम्ही सेवा करायची आहे.
त्याचबरोबर आपण माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकतो आणि श्री सूक्ताचं पठण करू शकतो. त्यानंतरच आपण सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते आपण आज पठण केले तर अतिशय म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते आपण जर एक वेळेस पाठ केलं तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यासारखं राहते. मग तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करू शकता. त्यानंतरच आपण कवड्यांची जी सेवा आहे ती पण करू शकतो. कवड्यांची सेवा काय आहे ह्याचा जर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या युट्यूबवर तो अपलोड केलेला आहे तर तुम्ही तोही पाहू शकता. तर ही जी सेवा आहे तर तुम्ही करू शकता. कवड्यांची जी सेवा आहे त्यामुळे पण आपल्याला धनवृद्धी होते. ही आपल्याला साधी भोळी जी सेवा आहे ती आपण करायची आहे. या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करून आपण आपले आयुष्य जे आहे ते खडतर आहे ते आपण आनंदमयी आणि प्रगतिशील बनवू शकतो. मग आपण ह्या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करू शकतो आपण आणि आपले आयुष्य जे आहे ते आपण आनंदमयी करू शकतो. तर ह्या अशा छोट्या सेवा आहेत त्या निरांजनाची सेवा ही अतिशय प्रभावी ठरणार आहे. तर हे निरांजन आपण कधी सोनाराकडून आपण आणायचं आहे आणि त्या दिवशी म्हणजे आज गुरुपुषामृत आहे हा योग धरून आपण गुरुपुषामृत योग धरून आपण निरांजन आणायचं आहे आणि निरांजनामध्ये आपण गाईच्या तुपाच्या शुद्ध तुपाच्या आपण ज्या वाती लावणार आहोत त्या वाती लावायच्या आहेत. त्या वाती आपण पहिल्या दिवसापासून 12 दिवसापर्यंत आपण चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. म्हणजेच कसं तर 1, 2, 3, 4 असं 12 पर्यंत जायचं आहे आणि 12व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने म्हणजेच 12व्या दिवशी आपण 11 लावायच्या आहेत. 12 झाले की 13व्या दिवशी आपण 11 लावायच्या आहेत. नंतर 11 लावायचे आहेत नंतरच 10 लावायचे आहेत असं 1 पर्यंत करायचं आहे. आणि हे जे तुमचं व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता. जर तुमच्याकडे मखाणे असतील तर मखाण्याची खीर केली तर अतिशय उत्तम. का तर माता लक्ष्मीला मखाणे हे खूप प्रिय आहे. मखाणे हे विशेष म्हणजे कमलगट्ट्याच्या पासून मखाणे तयार केला जातात. म्हणूनच माता लक्ष्मीला हा अतिशय प्रिय आहे. मग तुम्हीही असं करू शकता. तर तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. मग मला हा तुम्हाला व्हिडिओ मी हे सांगायचं होते की याची जी सेवा केली तर तुम्हाला हे अतिशय प्रभावी ठरणार आहे. जी काही सेवा झालेली आहे ती मी महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट